नमस्कार, राजेश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज देवदिवाळी आहे. देवदिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवतो काहीतरी गोड पदार्थ. चला बघूया काय बनवायचं आहे ते. आज आम्ही बनवतोय सुकडी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतले गव्हाचं पीठ, 1 कप पीठ, 1 कप गूळ, अर्धी वाटी तूप, सुंठ पावडर 1 चमचा, वेलची पावडर 1 चमचा आणि इथे 10-12 काजू बदाम कुटून घेतले आहेत. तर प्रथम काय करूया आपण पाहूया. इथे आपण कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण हे अर्धी वाटी तूप घेतले. ते आपण हे तूप घ्यायचं. पहिलं तुपामध्ये कढईमध्ये तूप टाकायचं. तूप चांगलं तापलं की आपल्याला हे 1 मोठ्या वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं. चांगलं खवंग तुपामध्ये भाजायचं आहे. एकदम लाल कलर येईपर्यंत भाजून झालं. भाजायला वेळ लागेल अजून. हे आता 5 मिनिटं चांगलं आपण हे गव्हाचं पीठ एकदम खरपूस भाजून घेतले. एकदम खवंग छान असं. आता त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे. 1 वाटी गूळ घेतला आहे मी. तो आपल्याला गूळ घालायचं आहे. त्याच्यासाठी बारीक चिरून 1 वाटी गूळ घेतला. तो आपल्याला गूळ निथलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जास्त पाक बनायला नाही द्यायचे. हा पदार्थ असा एवढा चांगला आहे, घरच्या घरी बनणारा आणि खायलाही छान. आणि सुंठ वगैरे त्याच्यात येते. त्याच्यामुळे आता थंडी आहे, थंडीमध्ये पोटासाठी पण खूपच चांगलं. आणि त्याच्यामध्ये बाहेरचं काहीच नाही, सगळ्या घरगुती वस्तू असणारा बनणारा पदार्थ आहे आणि गोडी आहे, छान आहे. त्याच्यासाठी आपण हा गोळे घातल्यापर्यंत चांगला भाजून घेते. झालं. त्याच्यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर टाकणार आहोत. 1 चमचा वेलची पावडर. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तेल तूप सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे त्याला. चांगलं सगळं किती छान सुंदर असं खवंग वास येतो ना. व्यवस्थित भाजून झालं. चांगलं भाजून झालंय. आता हा आपला तयार झालाय. आपण एका ताटाला तूप लावून घ्यायचंय चांगलं. ताटाला आपण आता व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. थाळीमध्ये असं टाकून लावून तांब्याला तूप लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याच्या पायाने असं टाकून घ्यायचं आहे. कारण का असं गरम गरमच करावं लागते, त्याला चटके बसू नये म्हणून हे व्यवस्थित.
मंडळी हे चांगलं आम्ही असं दाबून प्लेटमध्ये व्यवस्थित असं दाबून घेतले. त्याच्यावर आता काजू बदामाचे काप घालून चांगले भरभरून मॅश करून घ्यायचे. असं त्याला दाबून घ्यायचं की आपली सुकडी तयार आहे. ही सुकडीची रेसिपी तयार झालेली आहे. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण आता पुन्हा भेटू दुसऱ्या नवीन रेसिपीमध्ये.